स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 मध्ये स्वामी सांगतात की मुखाने कीर्तन करावे, श्रवणी ऐकावे किंवा षोडशोपचारे पूजा करावे. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे केवळ स्वामी नामाचा जप करणे, तीर्थयात्रा करणे, योग करणे किंवा होम हवन करणे यापेक्षाही स्वामींचे नामस्मरण करणे अधिक फलदायी आहे, असे स्वामी सांगतात. नामस्मरण केल्याने सर्व चिंता दूर होतात. गता अध्यायाच्या शेवटी अक्कलकोटला आलेले यती चोळप्पाच्या घरी राहतात. चोळप्पा गरीब असूनही त्यांची स्वामींवरील दृढ भक्ती पाहून स्वामी त्यांच्या घरी राहतात. स्वामींच्या कृपेने चोळप्पाचे जीवन बदलले. स्वामींना केवळ भक्ती हवी असते, त्यामुळे भक्तांचे जीवन सुखी होते आणि त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होते, असे या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. या अध्यायाचे वाचन आणि पारायण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रावर आणि भक्तीवर हा अध्याय प्रकाश टाकतो. थोडक्यात हा अध्याय स्वामी भक्ती आणि नामस्मरणाच्या सामर्थ्यावर भर देतो आणि भक्तांना निष्ठावान राहून स्वामींची सेवा करण्याचा उपदेश करतो.